याच्यामध्ये काहीतरी आपल्याला एक ऑडिट सिस्टीम तयार केली पाहिजे की एक एक जो काही विभाग असेल अतारांकित असतील किंवा जे काही वेगवेगळे जे आयुध आहेत याचे जे आश्वासन आहेत किंवा या संदर्भातली जी कारवाई करायची आहे त्याचं किती कुठल्या विभागाकडे पेंडिंग आहेत याची रेग्युलर माहिती जाणं, ती माहिती त्या मंत्र्याकडे जाणं, माझ्या ऑफिसला येणं, हे जर आपण केलं आणि मला असं वाटतं की शेवटी अधिवेशन नसलेल्या काळामध्ये विधानमंडळाचं हेच काम आहे. विधानमंडळाचं दुसरं काही काम नाही आहे. अधिवेशन नसताना विधानमंडळाने या विधानसभेत झालेल्या कामकाजाचं ट्रॅकिंग करणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि कमिट्यांचंही काम तेच आहे की कमिट्यांनी त्याच्या संदर्भातली पूर्ण कारवाई करणं. तर मला वाटतं की एकदा आपण याचा गांभीर्याने एकदा आपण स्वतः आढावा घेऊन आणि या संदर्भात आता टेक्नॉलॉजी इतकी चांगली झालेली आहे की सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रॅक करता येतील. याचा एक ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म हा आपण तयार करावा अशी आपल्याला विनंती आहे. सन्मान्य औचित्याचे मुद्दे देखील या सभागृहामध्ये सदस्य मांडतात, त्याची उत्तर देखील 3 महिने देणं अपेक्षित आहे. मुख्यमंत्री महोदय त्याच्या देखील संबंधित ट्रॅकिंग करून सदस्यांनी जी उत्तरं आली तर सत्य परिस्थिती कळेल. सन्मान्य सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी जो विषय इथे मांडला आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात जी अधिक माहिती दिली त्याच्या अनुषंगाने मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की आतापर्यंत आपलं ट्रॅकिंग सिस्टम म्हणा किंवा उत्तरं जी प्रलंबित असतील किंवा कपात सूचनांची उत्तरं प्रलंबित असतील, औचित्याच्या मुद्द्यांची उत्तरं जर प्रलंबित असतील तर ही आपण मॅन्युअली ट्रॅक करत होतो. परंतु त्याची संख्या एवढी जास्त होती की वारंवार ती सगळी ट्रॅक करणं कुठेतरी आपण कमी पडत होतो. आपण आता याकरता एक डिजिटल प्लॅटफॉर्म करण्यासंदर्भात कारवाई सुरू केलेली आहे. लवकरच तो डिजिटल प्लॅटफॉर्म निर्माण होऊन आपण प्रत्येक आयुधामार्फत या सभागृहात सदस्यांनी जी मांडणी केली आहे त्याचा चोख हिशोब म्हणजे मांडणी केल्यानंतर उत्तरं आलीत का, किती दिवसाची दिरंगाई आहे, किती दिवसात ते आली आहेत, या सगळ्याची माहिती या प्लॅटफॉर्मद्वारे सदस्यांना प्राप्त होईल अशी कारवाई आपण सुरू केलेली आहे. लवकरच ती पूर्ण होईल. आपल्या सर्वांना माहीतच आहे आपण